सो बेसिकली आपण कालच्या सेशनमध्ये हे डिस्कस केलं की तुम्ही जर डिजिटल मार्केटिंग शिकताय किंवा ठरवताय की आता माझा स्वतःचा बिझनेस आहे किंवा इतर कोणाचा तरी बिझनेस आहे आणि मला त्याची मार्केटिंग करायची आहे, तर या डिजिटल मार्केटिंगची पहिली स्टेप आहे की तुमचं ऑनलाईन प्रेझेन्स बिल्ड करणं. का तर ऑनलाईन प्रेझेन्स नसेल तर मार्केटिंग काही उपयोगाचीच नाही. म्हणजे थोडक्यात तुमचा व्यवसायच नाहीये, व्यवसायाचं काही अस्तित्वच नाहीये आणि तुम्ही मार्केटिंग करताय, तर ते युजलेस होऊन जातं. त्याच पद्धतीने आता तुम्ही ठरवताय की माझ्या व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी मला इंटरनेट हा प्लॅटफॉर्म वापरायचा आहे, पण त्या प्लॅटफॉर्मवरती जर तुमचं ऑनलाईन प्रेझेन्स नसेल तर तुमची मार्केटिंग इफेक्टिव्ह राहत नाही. म्हणून आपण पहिलं ऑनलाईन प्रेझेन्स बिल्ड करून घेतो. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा केव्हाही तुम्ही जॉब कराल, तुमचं स्वतःचा बिझनेस असेल आणि तुम्ही ठरवताय नाही आता मला डिजिटल मार्केटिंग करायचंय माझ्या कॅफेचं, माझ्या हॉटेलचं किंवा जे काही तुमचं प्रोडक्ट सर्व्हिस आहे, तर सगळ्यात आधी त्या बिझनेसचं ऑनलाईन प्रेझेन्स क्रिएट करायला नाही विसरायचं. आणि त्यामध्ये आपण शिकलो की 3 प्रकारचे ऑनलाईन प्रेझेन्स येतात: वेबसाईट, सोशल मीडिया प्रोफाइल्स आणि थर्ड पार्टी लिस्टिंग्स. तर यातलं आता आपण सध्या वेबसाईट हे शिकतोय. ठीक आहे, नंतर मग आपण सोशल मीडिया प्रोफाईल आणि थर्ड पार्टी लिस्टिंग्स हे सुद्धा शिकणार आहोत. तर वेबसाईटमध्ये आपण पाहिलं की डोमेन, होस्टिंग आणि SSL या 3 गोष्टी मिळून तुमच्या वेबसाईटचा कणा किंवा बेस बनतो. म्हणजे या जर 3 गोष्टी नसेल तर तुमची वेबसाईट बनू शकणार नाही. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2 इज की हे तुम्हाला कायमस्वरूपी परचेस नाही करतात. म्हणजे रिअल लाईफ मध्ये तरी चला मी फ्लॅट परचेस केला, प्लॉट परचेस केला आणि दुकान बनवलं. पण इथे तसं नाहीये. तुम्ही जे काही परचेस करताय, डोमेन, होस्टिंग, SSL हे तुम्हाला रेंटेड मिळतं. म्हणजे तुम्हाला 1 वर्षांनी 2 वर्षांनी ते रिन्यू करावं लागतं. जर तुम्ही रिन्यू नाही केलं ते ओपन मार्केटमध्ये जातं आणि दुसरा व्यक्ती ते विकत घेऊन त्याची वेबसाईट बनवू शकतो. ठीक आहे. सो आपण हे पाहिलं, डोमेन म्हणजे तुमच्या बिझनेसचं नाव, जसं की आज आपण वेबसाईट बनवतोय techboxdigital.com. होस्टिंग म्हणजे गुगल ड्राईव्ह सारखी एक व्हर्च्युअल स्पेस जिथे आपल्या वेबसाईटचा डेटा स्टोअर होतो. आणि SSL म्हणजे एक सिक्युरिटी सर्टिफिकेट आहे ज्याच्यामुळे तुमच्या वेबसाईटचं संरक्षण होतं. ठीक आहे. तर या 3 गोष्टी आहेत. तर या 3 गोष्टी आपल्याला एकत्रित करायच्यात आणि त्या केल्यानंतर कंट्रोल पॅनल नावाचं एक अकाउंट ओपन होतं, जे की आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणजे वेबसाईटच्या ज्या पॉवर हाऊस असं म्हणूयात, कंट्रोल पॅनल इज पॉवर हाऊस ऑफ युअर वेबसाईट. सगळं इथनं म्हणजे मेजर चालतं. म्हणजे उद्या तुमची वेबसाईट ओपन होत नाहीये, ते इतपत ती करप्ट झाली आहे, तर सगळ्याचं सोल्युशन कंट्रोल पॅनलमध्ये आहे. म्हणजे मेन काही निर्णय, मेन काही गोष्टी चेंज अपडेट करायच्यात तर त्या कंट्रोल पॅनल मधनं होतात. म्हणजे तुमची वेबसाईट कोडिंग मध्ये असू देत किंवा मग अदर कोणत्या प्लॅटफॉर्म वरती, कंट्रोल पॅनल 100% असणार. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे, ज्याला कोडिंग येते तो काय करतो, कंट्रोल पॅनल मध्ये कोड अपलोड करतो आणि त्याची वेबसाईट लाईव्ह होते. ज्याला कोडिंग नाही येत तो वर्डप्रेस किंवा त्यासारखे जे अदर सिमिलर प्लॅटफॉर्म्स आहेत ते वापरून वेबसाईट बनवतो. सो आपण जर वर्डप्रेस इन्स्टॉल केला, हे वर्डप्रेस नावाचं ऍप्लिकेशन किंवा टूल वेबसाईट बनवण्यासाठी, तर आपल्याला WP डॅशबोर्ड मिळतो. एखाद्याने जर कोडिंगने वेबसाईट बनवली असेल, म्हणजे वर्डप्रेस इन्स्टॉलच नाही केला, तर त्याला WP डॅशबोर्ड नाही मिळणार. म्हणजे हे WP डॅशबोर्ड नावाचं अकाउंट तेव्हाच क्रिएट होतं जेव्हा तुम्ही वर्डप्रेस इन्स्टॉल करता. म्हणजे तुम्ही जॉबला लागलात आणि तिकडे वेबसाईट आहेत आणि ती वेबसाईट मुळात कोडिंग मध्ये बनलेली आणि तुम्ही WP ऍडमिन टाईप करताय, ते ओपनच नाही होणार. का तर ती वेबसाईट वर्डप्रेस मध्ये बनलेली नाही. किंवा वाईस वर्सा, तुम्हाला चेक करायचं की वेबसाईट कशामध्ये बनलेली आहे, तर सिम्पली काय करायचं ना, म्हणजे आता त्या वेबसाईटचं नाव टाकलं आपण आणि पुढे WP ऍडमिन टाकायचं. ही वेबसाईट जर वर्डप्रेस मध्ये बनलेली असेल तर तुम्हाला लॉग इनचं पेज येणार आणि जर वर्डप्रेस मध्ये नसेल तर लॉग इनचं पेज येणार नाही. ठीक आहे. सो आता हे जे आहेत, इथे काय आलंय, पेज नॉट फाउंड, म्हणजे ही वेबसाईट वर्डप्रेस मध्ये नाही बनलेली. तेच जर आपण दुसरी वेबसाईट पाहिली, जेव्हा लॉग इनचं पेज येतं समजायचं ती वेबसाईट वर्डप्रेस मध्ये बनलेली आहे. म्हणजे थोडक्यात उद्या तुम्हाला कंपनीत तुम्ही गेलात किंवा एखादा क्लायंट आहे त्यांनी सांगितलंय SEO करायचंय, वेबसाईट मॅनेज करायची आहे तुम्हाला. ठीक आहे. तर आपण चेक करायचं की ती वेबसाईट कोडिंग मध्ये की वर्डप्रेस मध्ये.
कोडिंग मध्ये असेल तर आपल्याला मॅनेज नाही करता येणार. ठीक आहे, कोणीतरी तरी आपल्याला डेव्हलपर लागेल जो आपल्यासाठी ती वेबसाईट मॅनेज करू शकतो. आपण फक्त त्याला मग सजेशन्स द्यायचे. ठीक आहे. आणि वर्डप्रेसची असेल तर हे आपल्याला कळतं की आता लॉग इनची विंडो आली आहे म्हणजे वर्डप्रेसमध्ये. तुम्हाला सिंपल हॅक सांगितली की तुम्हाला ओळखायचं एखादी वेबसाईट वर्डप्रेसमध्ये आहे की नाहीये, तर सिम्पली त्या वेबसाईटच्या नावापुढे WP ऍडमिन लावा. जर लॉग इनचं पेज आलं तर ती वेबसाईट वर्डप्रेसमध्ये बनलेली आहे. पण तसं लॉग इनचं पेज नाही आलं, दुसरी कोणतीही पेज आलं, एरर आला किंवा काही आले, तर समजायचं ती वेबसाईट आयदर कोडिंगमध्ये किंवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती बनलेली आहे. ठीक आहे, ही सिंपल टेक्निक आहे ओळखण्यासाठी. देन आपण काय केलं, मग वर्डप्रेस जे आहे, ओके, तर त्या कंट्रोल पॅनलमध्ये वर्डप्रेस इन्स्टॉल केलं आपण. त्यानंतर आपल्याला WP डॅशबोर्ड मिळाला, म्हणजे जे काही आता तुम्ही इथे बघताय, दिस इज WP डॅशबोर्ड. सी, इथून आपल्याला आपली वेबसाईट एडिट, अपडेट, मेंटेन करता येते. ओके. आणि आता जसं जे कंट्रोल पॅनल असेल किंवा WP डॅशबोर्ड, हे दोन्ही असे अकाउंट्स आहेत ज्यांना ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला क्रेडेन्शियल्स लागतात. म्हणजे विदाउट ईमेल पासवर्ड तुम्ही तुमच्या कंट्रोल पॅनल किंवा तुम्ही तुमच्या वर्डप्रेस डॅशबोर्ड दोन्ही ठिकाणी लॉग इन नाही करू शकत. लक्षात आलं का? तर वर्डप्रेसचं असं म्हणणं आहे किंवा कंट्रोल पॅनलचं पण जो ऍडमिनिस्ट्रेटर आहे, की जर असं कोणीही विदाउट क्रेडेन्शियल एंटर केलं तर कोणी येईल आणि वेबसाईट वरती काही चेंज करेल. सो तो म्हणतो प्रत्येकाला बॅकएंडला परमिशन नाही द्यायची. सो ओनली जे ओनर आहेत, ऍडमिनिस्ट्रेटर आहेत, एडिटर आहेत, त्यांनाच फक्त परमिशन मिळाली पाहिजे बॅकएंडला येण्यासाठी. ठीक आहे, म्हणून त्यांनी काय केलं, 2 URL क्रिएट केलेत. पहिला आहे बॅकएंड URL आणि दुसरा आहे फ्रंट एंड URL. तर कालच्या सेशन मध्ये मी सांगितलं की तुमच्या वेबसाईट लिंकला पुढे WP ऍडमिन लावलं की एक लॉग इन विंडो येते आणि त्यानंतर एक पेज ओपन होतं, ज्याला WP डॅशबोर्ड म्हटलं जातं किंवा सोप्या भाषेत बॅकएंड असंही म्हटलं जातं. आणि दुसरा असतो फ्रंट एंड, जो इतर लोकांसाठी असतं, म्हणजे तिकडे लोक फक्त बघू शकतात. सो आता आपण इथे ओपन करूयात. सो हे आहे फ्रंट एंड, हे तुमच्यासाठी, तुम्ही बघू शकता, इथे चेंजेस काही करू नाही शकत. आणि हे बॅक एंड आहे, हे माझ्यासाठी किंवा जो ऍडमिनिस्ट्रेटर आहे त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे, बॅक एंड फ्रंट एंड एवढंच लक्षात ठेवायचंय. फ्रंट एंडला लॉग इनची गरज नाही, बॅक एंडला तुम्हाला लॉग इनची गरज आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही वर्डप्रेस इन्स्टॉल करता तेव्हाच तो तुम्हाला विचारतो की लॉग इन करण्यासाठी कोणता ईमेल आयडी वापरायचा किंवा कोणता पासवर्ड ठेवायचा, हे तुम्हाला विचारतो. ठीक आहे, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामला अकाउंट क्रिएट करता आणि त्यावेळेला तो एक तुम्हाला लॉग इन ईमेल, युजर नेम किंवा पासवर्ड सेट करायला सांगतो, जो की तुम्ही नंतर वापरणार असतात लॉग इन करण्यासाठी. ठीक आहे, तर त्या तसा इथे वर्डप्रेस आपल्याला सेटअप करायला सांगतो. आणि विदाउट दोज क्रेडेन्शियल, म्हणजे उद्या कोणी डायरेक्ट सर वेबसाईट मॅनेज करायची आहे, पण आपल्याकडे जर ते ईमेल आयडी किंवा पासवर्ड नसेल WP ऍडमिनचा, तर आपण वेबसाईटच्या बॅकएंडला म्हणजे मॅनेज नाही करू शकत. आता ही वेबसाईट आहे, माझ्याकडे हा ईमेल आयडी आणि पासवर्ड नसेल, आय कॅन नॉट मॅनेज, एडिट, अपडेट दिस वेबसाईट. ओके. सो आता आपल्याला काय करायचंय, नेक्स्ट आपण याच्यानंतर पाहिलं की चला आता मला बॅकएंड मिळालंय, म्हणजे बॅकएंड मिळाला की समजायचं माझी 50% डेव्हलपमेंट प्रोसेस कंप्लीट झाली आहे. ओके. आता नेक्स्ट 50% जी प्रोसेस आहे ती डिझायनिंगची. म्हणजे आता टेक्निकल असं काटकट इंटिग्रेशन किंवा काही सेटअप असला काही प्रकार नाही. आता जे काय ना ते डिझायनिंग, म्हणजे थोडंसं जसं आपण रांगोळी काढतो, पेंटिंग करतो, अट्रॅक्टिव्ह बनवणं. ठीक आहे, म्हणजे आता याला एक सिंपल आपण पॅरलल एक्झाम्पल घेऊयात घराच्या बाबतीमध्ये. घराचा जागा विकत घेणे, डॉक्युमेंटेशन कम्प्लीट करणं, पायाभरणी करणं, मग कन्स्ट्रक्ट करणं, स्लॅब टाकणं, दरवाजे बसवणं, प्लास्टर, हे सगळं डेव्हलपमेंटमध्ये येतं. जेव्हा तुमच्या हातात तो कॉन्ट्रॅक्टर चावी देतो आणि सांगतो नाऊ यू कॅन लिव्ह इन युअर होम, तेव्हा डेव्हलपमेंट कम्प्लीट झाली. आता नेक्स्ट प्रोसेस काय, डिझायनिंग, म्हणजे तिला व्हिज्युअली अपिलिंग बनवणं. मग आता त्याच्यामध्ये फर्निचर आलं, कर्टन्स आले, पेंट आलं, फॉल सिलिंग आले, बऱ्याचशा गोष्टी ज्यामध्ये आपण आपलं घर किंवा जे काही आपलं प्रिमाइसेस आहे त्याला अट्रॅक्टिव्ह बनवतो. आता त्यानंतर नेक्स्ट आहे की आपल्याला आता ती वेबसाईट कशी डिझाईन करायची, तर त्यासाठी आपण काही 7 स्टेप्स काल पाहिल्या होत्या. थीम इन्स्टॉलेशन, प्लगइन इन्स्टॉलेशन, पेजेस क्रिएशन, मेन्यू क्रिएशन, कस्टमायझेशन आणि पेज डिझायनिंग. 7वी स्टेप टेस्टिंग, म्हणजे इथं फक्त आपण चेक करतो जे झालंय, जे बनवलंय ते व्यवस्थित झालंय, बनलंय की नाही, हे आपण टेस्टिंग मध्ये चेक करतो. आता आपल्याला काय करायचंय, या ज्या 7 गोष्टी आहेत किंवा 6 गोष्टी आहेत
तरी आपण काल ऑलरेडी केल्या आहेत, आता जस्ट आपण त्याचा क्विक रिकॅप घेणार आहोत. ठीक आहे. सो एकदा मी हे करतो. स्क्रीन म्हणजे शेअर करतो पुन्हा. स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुम्हाला आता दिसेल. सो हे आपलं काल पेज होतं, सॉरी वेबसाईट, आणि हे वेबसाईटचं बॅकएंड. मग आपण पाहिलं की सगळ्यात आधी आपण काय केलं, हे जे काही आपलं वर्डप्रेस डॅशबोर्ड आहे, या डॅशबोर्ड मध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि या ऑप्शन्सचा उपयोग करून आपल्याला आपली वेबसाईट डिझाईन करायची आहे. ठीक आहे. सो ऍज टाइम गोज आपण प्रत्येक ऑप्शन्स एक्सप्लोर करणार आहोत की कशा पद्धतीने ते काम करते किंवा त्याचा उपयोग काय. तर आता फक्त आपण समजून घेऊयात की हाऊ इट वर्क्स. सो पहिलं आहे अपिअरन्स, आणि अपिअरन्स मध्ये थीम. आता हे जे ऑप्शन्स आहेत ना, थीम, प्लगइन्स, पेजेस, हे वन टाइम करावं लागतं, म्हणजे पुन्हा पुन्हा नाही करावं लागत. म्हणजे आता जसं आपण म्हणतो की घराची आपण थीम ठरवतो की अरे नाही, मग इंटिरियर कसं बनवायचं आहे, सॉफ्ट कलर्स ठेवायचे आहेत, सॉफ्ट सगळं ठेवायचं की थोडासा जुना लुक द्यायचा आहे, म्हणजे ते काय सारखा पण बदलत नाही, एकदाच बदलतो. सो इथं ये थीम म्हणजे काय, लेआउट, ज्याच्यामुळे तुमच्या वेबसाईटचा डिसाइड होतो की वेबसाईट दिसणार कशी. आणि आपल्याकडे हजारो थीम्स आहेत, त्यातली कोणतीही थीम आपण वापरू शकतो जी आपल्याला वाटते की माझं बिझनेसचं ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थित कन्वे करते किंवा जे काय लुक चांगला आहे, डिझाईन चांगला आहे, फॉन्ट चांगला आहे, तर असे आपण हे घेऊ शकतो. ठीक आहे, थीम. किंवा तुम्हाला कळतच नाही कोणती घ्यायची, तिथे बघा फिल्टरचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक केलं की तो म्हणतो, विचारतोय की तुम्हाला कशाशी रिलेटेड वेबसाईट बनवायची, जसं मी सांगितलं हॉलिडेशी रिलेटेड, आणि अप्लाय फिल्टर. सो तो हॉलिडे किंवा हॉटेल इंडस्ट्रीसाठी जे थीम्स आहेत त्या थीम्स बघा इकडे त्यांनी आपल्याला दाखवल्यात. सॉरी, से सो असं आपण हवी ती थीम इन्स्टॉल करू शकतो आणि तिला ऍक्टिव्हेट करायची, मग त्यानंतरच आपल्याला व्हिजिबल रिझल्ट दिसतात. दुसरं आहेत प्लगइन्स. आता प्लगइन्सचं महत्व काय, ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपण वेगवेगळे अप्लायन्सेस लावतो, मग ते एसी असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, सीसीटीव्ही कॅमेरा, वायफाय, हे काय इनबिल्ड घरासोबत येत नाही, ते तर आपल्याला नंतर बसवावे लागतात आपल्या सोयी सुविधांसाठी. त्याच पद्धतीने इथे वेबसाईटमध्ये आपल्याला वेगवेगळे प्लगइन्स इन्स्टॉल करावे लागतात. का, तर वेगवेगळ्या फंक्शनॅलिटीसाठी. ज्या गोष्टी इनबिल्ट येत नाही त्या बाहेरनं टाकण्यासाठी प्लगइन्स हे फीचर वापरलं जातं. म्हणजे जसं आपण मोबाईल फोनही वापरतो, त्यामध्ये आपण फोन पे, गुगल पे इनबिल्ट येत नाही, इंस्टाग्राम, फेसबुक आय थिंक येत नाही. तर मग हे जे ऍप्लिकेशन ज्यांची मला गरज आहे माझं काम कम्प्लीट करण्यासाठी आणि जे इनबिल्ट येत नाही, ते मी प्ले स्टोअर मधनं इन्स्टॉल करतो. त्याच पद्धतीने इथे आता आपण काय करतोय की जे जे मला प्लगइन्स गरजेचे आहेत ते इन्स्टॉल करतोय. तर यामध्ये मी आता सध्या तुम्हाला सांगितलं तसे खूप सारे हजारो प्लगइन्स आहेत, पण आपल्याला 4 प्लगइन्सची गरज आहे. फर्स्ट आहे एलिमेंटर, जे पेज डिझायनिंग साठी मदत करणार आहेत, आणि काल आपण जाता जाता पाहिलं की एलिमेंटर वापरूनच मी पेज डिझाईन केलं. दुसरं आहे फ्लुएंट फॉर्म. जे लोक माझ्या वेबसाईट वरती येणार आहेत, मला त्यांचा डेटा कलेक्ट करण्यासाठी काहीतरी टूल लागेल, काहीतरी साधन लागेल, त्यासाठी मी फ्लुएंट फॉर्म नावाचा प्लगइन वापरला. त्यानंतर तिसरं रँक मॅथ एसईओ.
ठीक आहे. आता वेबसाईट बनवून तर आपल्याला फक्त त्याची पूजा नाही करायची आहे. त्याचा फायदा केव्हा होईल? जेव्हा लोक आपल्या या वेबसाईट वरती येतील. आणि लोक कधी येतील? जेव्हा गुगल त्यांना आपली वेबसाईट दाखवेल. म्हणजे बघा, सगळं कनेक्टेड आहे. ठीक आहे. वेबसाईट लोकांना कधी दिसेल? जेव्हा गुगलला समजेल. आणि गुगलला कधी समजेल? कसं समजेल? तर रँक मॅथ नावाचं हे जे प्लगइन आहे, हे आपले वेबसाईट गुगल किंवा जे अदर सर्च इंजिन्स आहेत, जे लोकांना वेबसाईट सजेस्ट करतात, रेकमेंड करतात, त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गुगलला तुमची वेबसाईट समजवायला मदत करतात. आणि लास्ट आहे साईट किट. तर साईट किटचं काम काय असतं? तर आपल्या वेबसाईट वरती जे काही युजर्स येतात त्यांचा लेखाजोखा ठेवायचा. म्हणजे कुठून आला, कधी आला, कोणत्या पेजवरती आला, आपण नंतर बघणार आहोत. हे सगळं आपल्याला साईट किट. म्हणजे थोडक्यात जे आपण म्हणतो ना, प्रोग्रेस आहे आपले, आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही आहे, हे कसं कळतं? तर विथ द हेल्प ऑफ साईट किट. सो नोट्स मध्ये दिले आणि तुम्हालाही सांगतो, सुरुवातीला अदर कोणते प्लगइन्स इन्स्टॉल करा अगर नका करू, इट डझंट मॅटर. पण तुम्हाला एलिमेंटर, कॉन्टॅक्ट फॉर्म, रँक मॅथ एसईओ आणि साईट किट हे 4 प्लगइन्स इन्स्टॉल करायचे. म्हणजे तुमच्या ह्या प्लगइन्समुळे तुमचं काम 70 ते 80% कमी होतं. फक्त 20% काम तुम्हाला मॅन्युअली करायचंय. बाकी सगळं काम वेबसाईटशी रिलेटेड जे काय आहे ते हे प्लगइन्स करतात. त्यानंतर आपण काय केलं? पेजेस बनवले. का पेजेस बनवले? तर सिम्पली काल आपण शिकलो किंवा पाहिलं की मी जर सगळी माहिती एका पेजवरती दिली तर ती कन्फ्युजिंग होईल, युजरला समजणार नाही व्यवस्थित. म्हणून आपण काय केलं? जे काही माझा व्यवसायाबद्दलचा डेटा, इन्फॉर्मेशन होती, ती सॅग्रिगेट म्हणजे वेगवेगळी केली. ठीक आहे. म्हणजे एका पेजवरती मी काय ऑफर करतोय त्याबद्दल सांगितलं, एका पेज बद्दल माझ्या कंपनीबद्दल माहिती दिली, एका पेजवरती मी माझी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे थोडक्यात इन्फॉर्मेशन व्यवस्थित सॅग्रिगेट करून मांडली. आणि ती मांडण्यासाठी मी वेगवेगळे पेजेस बनवले. सो जनरली जेव्हा एखादी वेबसाईट बनते, अदर कोणते पेजेस बनवा अगर नका बनवू, बट ही 4 पेजेस जनरली बनतात, मेंडेटरी आहेत. होम, अबाउट, कॉन्टॅक्ट, ब्लॉग. आणि तुम्हाला वाटलं नाही या पलीकडे मी पेजेस बनवायला हवीत का, असं जर वाटत असेल तर तुमच्या कॉम्पिटिटरच्या वेबसाईट चेक करायच्या. जर त्यांची पेजेस असतील बनवलेली त्यांनी, तर मग तुम्ही ती ऍडिशनल पेजेस बनवू शकता. गरज नसेल तर ऍडिशनल पेजेस बनवू नका. ठीक आहे. आता नेक्स्ट मी पेजेस बनवलेत, पण ती पेजेस जर लोकांना दिसलीच नाही तर उपयोग काय? बरोबर की नाही? म्हणून आपण जी पेजेस बनवलेली आहेत ती लोकांना विजिबल करण्यासाठी आपण मेन्यू क्रिएट करतो. मेन्यूचं काम असतं, जी काही वेबसाईट वरती पेजेस आहेत ती पेजेस लोकांना दिसतील अशा पद्धतीने त्यांची मांडणी करणं, हे काम असतं कशाचं? मेन्यूचं. ठीक आहे. सो मग आपण त्यात ठरवू शकतो की ती पेजेस कुठं दाखवायची, वरती दाखवायची की खाली दाखवायची. पण मेन्यूचं काम काय? पेजेस लोकांना डिस्प्ले करणं, विजिबल करणं. आणि मेन्यू इथून सेट केला जातो, अपीअरन्स, मेन्यू. सो आपण मल्टिपल नवीन मेन्यू बनवू पण शकतो किंवा आहे त्याच्यामध्ये ऍडिशन पण करू शकतो. म्हणजे मला वाटलं की अरे नाही, नवीन पेज बनवलं मी, कॉन्टॅक्ट, मग मी ऍड टू मेन्यू केलं. मला ऍडिशनल एखादं पेज काढायचं तर इथेच रिमूव्हचं ऑप्शन, मी ते काढू सुद्धा शकतो. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय की इथनं ह्या मेन्यू नावाच्या ऑप्शन मध्ये मी मल्टिपल पेजेस लोकांना दाखवू शकतो किंवा काढू शकतो. स्वतः आपण काय काय केलं? थीम इन्स्टॉल केली, प्लगइन्स इन्स्टॉल केले, पेजेस बनवले, मेन्यू क्रिएट केला आणि कस्टमायझेशन ही केलं. ठीक आहे. सॉरी, मेन्यू पर्यंत केलं. आता कस्टमायझेशन म्हणजे काय? वेबसाईटशी रिलेटेड अशा वन टाइम सेटिंग्स. ठीक आहे. ज्या सेटिंग्स आपल्याला पुन्हा पुन्हा नाही कराव्या लागणार. जसं मी काल एक्झाम्पल देते की चला मला फॅन बसवायचा, मग कुठे बसवायचा, लाईट बसवायची, ट्यूबलाईट कुठे बसवायची, किंवा सीसीटीव्ही कॅमेरा कोणत्या हाईटला, कोणत्या रूम मध्ये बसवायचा. म्हणजे अशा बऱ्याचशा वन टाइम गोष्टी असतात. ठीक आहे. तर त्या गोष्टी फिक्स करण्याचं काम कस्टमायझेशन या सेटिंगचं असतं. तर यामध्ये खूप सारे ऑप्शन्स येतात, म्हणून मी सजेशन दिलं की जेव्हा तुमची वेबसाईट बनवेल तेव्हा तुम्ही स्वतः ट्राय आउट करा. अपीअरन्स मध्ये कस्टमाइज, इथे जायचं आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत. प्रत्येक ऑप्शन स्वतः एक्सप्लोर करून बघायचं की इथे क्लिक केल्यानंतर काय होतं, तिथे क्लिक केल्यानंतर काय होतं, हे आपण इथनं बघू शकतो. सी, हे नंतर तर त्यातले काही मी ऑप्शन तुम्हाला सांगितले. जसं साईट आयडेंटिटी, म्हणजे तुम्हाला इथे तुमचं लोगो, आयकॉन याच्याविषयी काही असेल तर साईट आयडेंटिटी. वेबसाईटचे जे कलर कॉम्बिनेशन्स असतात त्याच्याशी डील करायचे तर कलर्स.
मेन्यू, विजेट, होम पेज सेटिंग. टायपोग्राफी म्हणजे फॉन्ट कुठे, कोणत्या साईजचा, कोणत्या रंगाचा ठेवायचा आहे, कोणत्या फॅमिलीचा, हे टायपोग्राफी मधनं फिक्स. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, हे सगळे ऑप्शन्स एक्सप्लोर करायचे आहेत. काही आपल्या कामाचे असतील, काही आपल्या कामाचे नसतील, पण एक माहित होईल जनरली इथनं कोणत्या सेटिंग्स आपल्या अपडेट होतात किंवा कोणते फीचर्स आपल्याला विजिबल होतात. जसं मी काल दाखवलं की इथे एक सर्चचा ऑप्शन होता, तो मला नको होता. मग मी काय केलं त्या केसमध्ये, इथे कुठेतरी शोधला हेडर, टॉप बार, मेन्यू वगैरे, आणि त्यामध्ये आतमध्ये जाऊन जाऊन बंद केला. म्हणजे कस्टमाइज बाकी सगळं आपण शिकतोय, पण कस्टमाइज एकमेव असा ऑप्शन आहे ना, ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाऊन बघावं लागतं की अच्छा इथं क्लिक केल्याने काय होतं, इथं क्लिक केल्याने काय होतं. हे असं जोपर्यंत तुम्ही करून बघत नाही ना, तोपर्यंत कळत नाही. सी, अरे नाही वेगळंच आलंय, मग मला वेगळं हवंय असं. सो हे ऑप्शन तुम्ही कस्टमाइज एवढं तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर करावं लागणार की अच्छा इथं क्लिक केल्यामुळे हा फरक पडतो, तिथं क्लिक केल्यामुळे हा फरक पडतो असं. ठीक आहे. आता त्यानंतर शेवटची आपली स्टेप होते, आणि जे आजचा आपला महत्वाचा टॉपिक आहे, पेज डिझायनिंग. ठीक आहे. म्हणजे आता आपली ही जी वेबसाईट आहे, ठीक आहे, या वेबसाईट वरती 4 पेजेस आहेत. ठीक आहे. होम, अबाउट, ब्लॉग, कॉन्टॅक्ट. आता या 4ही पेजेस वरती आपल्याला इन्फॉर्मेशन टाकायची आहे आणि आपली वेबसाईट आपल्याला रेडी करायची आहे. तर आता सुरुवात मी कॉन्टॅक्टच्या पेज पासून करतो आणि मग आपण ब्लॉग, अबाउट, होम येऊयात. म्हणजे छोट्यातनं सुरुवात करून आपण मोठ्याकडे जाऊ शकतो. ठीक ठीक आहे. आता कसं डिझाईन करायचं ते बघा. आता पेज डिझायनिंग हा खूप क्रुशियल पार्ट आहे. त्याचं कारण काय, की डिझाईन करायच्या आधी तुम्हाला ना सगळा डेटा एका पेपरवरती घ्यावा लागतो आणि त्यानंतर मग आपण काम स्टार्ट करू शकतो. आता पहिलं मी घेतोय कॉन्टॅक्टसचं पेज. आता जनरल काय वाटतं तुम्हाला, कॉन्टॅक्टसच्या पेज वरती काय काय यायला हवं किंवा येऊ शकतं, सांगा काय वाटतं तुम्हाला. मोबाईल नंबर सर आणि ईमेल आय डी, अजून आपला ॲड्रेस. ओके. सो फोन नंबर, ईमेल आय डी आणि ऍड्रेस. म्हणजे थोडक्यात आपले जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते त्या पेजवरती यायला हवेत. बरोबर. आता काही लोकांना वाटतं याच्याशिवाय सोडून एक कॉन्टॅक्ट फॉर्मही हवा. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना, कस्टमर हा राजा माणूस आहे, तो स्वतःहून कॉल नाही करणार, तो म्हणणार तू माझा नंबर घे आणि तू मला कॉल कर. सो कॉन्टॅक्ट फॉर्म. आणि काही लोकांची इच्छा असते की बाबा मॅपवरती माझा बिझनेस दिसावा, म्हणून काही लोक त्यांच्या वेबसाईटवरती मॅपचं लोकेशन सुद्धा टाकतात. सो मॅप लोकेशन. म्हणजे या 5 गोष्टी आपल्याला आपल्या वेबसाईटवरती लागणार आहेत आणि कॉन्टॅक्टसच्या पेजवरती. ठीक आहे. आता चला, फोन नंबर तर माझा मला माहित आहे, ईमेल आय डी माहिती आहे आणि ऍड्रेसही माहिती आहे, पण हा फॉर्म मला बनवावा लागेल आणि मॅप लोकेशन क्रिएट करेल. आता आपण बघूयात कसं करायचं. आता सगळ्यात आधी आहे ना, हे पेज बनवताना आता मी तर तुम्हाला दाखवतो, व दुसरं कोणतं बघूयात आपण. इथे दिसतंय का रे तुम्हाला, यांना आयकॉन्स असं म्हणतात. फोनचा आयकॉन, लोकेशनचा आयकॉन, ईमेलचा आयकॉन. सो आता आपण काय करणार आहोत की का हवं हवे, तर अट्रॅक्टिव्ह पद्धतीने दिसण्यासाठी. सो आता मी 2 वेबसाईट आहे तिथून अशी काही इमेजेस आणि हे आयकॉन घेतो बघा. सो फर्स्ट वेबसाईटचं नाव आहे फ्लॅट आयकॉन्स. इथून आपण आयकॉन्स घेऊयात. सो फर्स्ट फोन, आणि इट इज कम्प्लिटली फ्री, पैसे पे करायची काही गरज नाहीये. चलो हे गोलवाला घेतो, थोडं बेटर दिसतंय. कलरफुल घ्यायचं आहे, कलरफुल पण घेऊ शकतो, आपली चॉईस की आपल्याला काय कसं. आता सध्या मी ब्लॅक घेतो. पीएनजी डाउनलोड करायची, कारण एसव्हीजी एक वेगळा फाईल फॉर्मॅट आहे जो नाही वर्क करत वेबसाईट वरती. आपल्याला नॉर्मल पीएनजी फॉर्मॅट घ्यायचा. ईमेल,
PNG. ऍड्रेस, तीनही मी प्रयत्न केला की तीनही माझे आयकॉन सिमिलर असले पाहिजेत, तर ते चांगले दिसतील. ठीक आहे. त्यानंतर आता मी जातो दुसऱ्या वेबसाईट वरती, जिचं नाव आहे फ्रीपिक. आता मला हे असं काहीतरी हवंय, लाईक दिस. सो हे मला चांगलं वाटलं. डाउनलोड, आणि इथे मी JPG घेतला. आपल्या लक्षात घ्या, आता तुम्ही डिजिटली काम कराल ना, वेगवेगळे फाईल फॉर्मॅट्स मिळतात. आपल्याला फक्त PNG आणि JPG हे जे काही बेसिक आहेत तेच लागणार आहे. ओके, चलो. सो आता मी ते घेतलं. आता एक फॉर्म बनवूयात. बघा, आता जर माझ्याकडे तो जर कॉन्टॅक्ट फॉर्म नावाचं प्लगइन नसतं, तर मला असा फॉर्म बनवताच आला नसता. असा वाला म्हणा किंवा असा वाला. हे इनबिल्ट फीचर येत नाही. ठीक आहे, ते आपल्याला नंतर टाकावं लागतं. सो आता आपण ऑलरेडी कॉन्टॅक्ट फॉर्मचं प्लगइन घेतलेलं. बघा, इथे फ्लुएंट फॉर्म आहे. क्लिक केला आणि एक नवीन फॉर्म आपण क्रिएट करूयात, आणि मग तो आपल्याला वेबसाईट वरती अपलोड करता येईल. सो ऍड न्यू फॉर्म, ब्लँक नको, चूज अ टेम्पलेट, आणि बेसिक कॉन्टॅक्ट फॉर्म. इथे याचं नाव बदलतो, कॉन्टॅक्ट पेज फॉर्म, म्हणजे मला ओळखून येईल. आता बघा, हा फॉर्म बनवतो. काय वाटतं रे तुम्हाला इथं याच्यामध्ये काय मिसिंग आहे, किंवा कोणती एक टॅब असायला हवी असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे लोकांकडनं आता हे डिटेल्स आपल्याला मिळणार आहेत फॉर्म भरला, नाव, ईमेल, सब्जेक्ट आणि मेसेज. काय वाटतं, याच्यात काही अजून ऍडिशन असायला हवी का? अजून काय डिटेल्स आपण लोकांकडनं घेतले पाहिजेत? कॉन्टॅक्ट नंबर. येस, सगळ्यात महत्वाचं. त्याचं कारण असं आहे की मला नंबर आणि त्याचा मेल आयडी मिळाला, पण त्याच्यावरनं तर मी नाही हे करू शकत ना कॉन्टॅक्ट. फोन नंबर आला की सगळं आपल्याला करता येतं. सो फक्त काय केलं बघा, मी डाव्या बाजूला सर्च केलं इथे नंबर, आणि फक्त ड्रॅग करून ड्रॉप केलं. आता फक्त त्याची थोडीशी सेटिंग करतोय की न्यूमरिक फील्डच्या ऐवजी मी तिथे नाव देतो फोन नंबर, म्हणजे रिनेम केलं बेसिकली. ठीक आहे. त्यानंतर मी त्याला रिक्वायर्ड करतो, म्हणजे मी सांगतो की जोपर्यंत लोक भरणार नाही फोन नंबर, तोपर्यंत फॉर्म सबमिट नाही व्हायला पाहिजे. इथे त्यानंतर मला हे मेसेज वगैरे नको आहे, आणि सब्जेक्ट ओके. माझं म्हणणं आहे की जो कोणी वेबसाईट वरती त्यांनी त्याचं नाव, नंबर, फोन आणि ईमेल कंपल्सरी द्यायला पाहिजे. सब्जेक्ट मध्ये त्याला जर वाटलं की सांगायचं की काय इन्क्वायरी केली आहे, तर सांगू शकतो. जर नसेल तर नाही. म्हणजे मी ते कंपल्सरी नाही ठेवले की ज्याला हे उत्तर द्यायचे चौथ्या कॉलमचं तो देऊ शकतो, ज्याला नाही द्यायचे तो नाही देऊ शकत. ठीक आहे. सो बनवला आणि फॉर्म सेव्ह केला. फॉर्मचं नाव काय? कॉन्टॅक्ट पेज फॉर्म. आता जाऊयात पेजेस मध्ये आपण, आणि कॉन्टॅक्टच्या पेज वरती जाऊयात. एडिट. आता जसं मगाशी सांगितलं, कॉन्टॅक्ट फॉर्म नसता तर आपण लोकांचे डिटेल्स गोळाच करू शकत नाही. ठीक आहे, वी कॅन नॉट गेट देअर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. मग आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसं? सेम आता तसंच, माझ्याकडे जर एडिट विथ एलिमेंटर नसेल तर ही सगळी माहिती मी टाकूच शकत नाही वेबसाईट वरती. मी आता ते इन्स्टॉल केलंय म्हणून मला इथे ऑप्शन येतो एडिट विथ एलिमेंटर, आणि म्हणून मी पेज वरती इन्फॉर्मेशन अपलोड करू शकतो. सो क्लिक केलं. सी डिझाईन कसं करतो आता बघा. आता हा सगळा इमॅजिनेशनचा पार्ट आहे. इकडे तिकडे बघून मी असं ठरवलं की अच्छा काय लिहायचं, गेट इन टच विथ अस. हा, मला हे आवडलं. मग इथे आलो आपण,
आता इथे बघा डावीकडे एलिमेंट्स आहेत. आता हे एलिमेंट्स पण आहेत काय, तुम्हाला प्रत्येक एलिमेंट वापरून बघावं लागणार, त्यानंतर कळेल की कशाचा उपयोग कशासाठी होतो. म्हणजे आता मला मोठं टायटल लिहायचंय, तर मी हेडिंग हा एलिमेंट घेतला आणि त्याच्यामध्ये बघा कसं केलं, पुन्हा दाखवतो. डाव्या बाजूला जे ऑप्शन्स आहेत ते फक्त सेंटरला स्क्रीनवरती ड्रॅग अँड ड्रॉप करायचे. मग ड्रॅग ड्रॉप केल्यानंतर डाव्या बाजूला एडिटचा ऑप्शन येतो, जिकडे आपण आपला मेसेज टाकू शकतो. आता मी काय टाकलं, गेट इन टच विथ अस. मग स्टाईल मध्ये गेलो आणि त्याची जी काही सेटिंग आहे टाकले. मला वाटलं फॉन्ट वाढवायचा आहे, वाढवला आणि अपडेट. काहीही करा, अपडेट करायला विसरायचं नाही, अदरवाईज आपण जी काही मेहनत करतोय ती सगळी मेहनत वेस्ट. आता मला वाटलं की एक कॉन्टॅक्ट फॉर्म हवाय आणि एका बाजूला फोटो हवाय. प्लस वरती क्लिक केलं आणि 2 सेक्शन घेतले. इकडे आपण एक फॉर्म टाकूयात आणि इकडे एक इमेज टाकूयात. मग इथे 9 डॉट वरती क्लिक केलं, इथं बॅक जाण्यासाठी 9 डॉटचा ऑप्शन वापरला जातो. क्लिक केलं आणि इथे क्लिक करतो मी. बघा इथे फ्लुएंट फॉर्मचा ऑप्शन आलाय, उचलला आणि ड्रॉप केला. बरं, तो म्हणतो मग त्याच्यामध्ये 3 फॉर्म आहेत, कोणता फॉर्म डिस्प्ले करायचा आहे, तर हा वाला बघा जो आपण बनवला होता, कॉन्टॅक्ट पेज फॉर्म. बघा जसा तिकडे बनवलं होतं सेम तसंच डिस्प्ले करतोय ना इकडे. येस, अपडेट. आता उजव्या बाजूला मला इमेज घ्यायची आहे. इमेज ड्रॉप केली, चूज इमेज, अपलोड. माझ्या लॅपटॉप मध्ये जी आपण इमेज डाउनलोड केली आहे ती इमेज. सी. आणि तुम्ही बघाल की हळूहळू, म्हणजे आता हे जस्ट एवढंच ऍड केलंय, पण जसं हळूहळू कम्प्लीट होत जातं ना, खूप सुंदर लुक येतो. म्हणजे आता इथेच तुमच्या लक्षात येईल बघा, एकदम 100% प्रोफेशनल नाही बनली, हळूहळू बनणार ती जसं आपण तिला डिझाईन करत जाणार. आता मला वाटलं रे नाही, हे डावीकडे हवं आणि हे उजवीकडे हवं. सी. किंवा हे मला अगेन वाटलं की अरे नाही, फॉन्ट मोठा हवाय अजून. डिवायडर मला वाटलं मध्ये इथे थोडस घालूयात, हे चांगलं दिसेल. लाईन आली आणि अपडेट. आणि मी लगेच चेक करतो, म्हणजे इट इज गुड हॅबिट, लगेच चेक करायचं कसं दिसणार. दिसतंय ना बरं आता थोडं मगाच्या पेक्षा. हो. ते पण ते सायकल आणायची होती त्याची म्हणून. तुम्ही कुठली बघितली ती? गिरवाली बघितली ती? मग ठीक आहे. सो हे झालं कॉन्टॅक्ट फॉर्म आणि पेज. त्याच्यानंतर आता आपल्याला टाकायचे काय, नेक्स्ट आपल्याला टाकायचं आता आपली कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. ठीक आहे. सो मी काय केलं, पुन्हा आता मला 3 आहेत माझ्याकडे, ना ईमेल, फोन नंबर आणि ऍड्रेस, म्हणून मी 3 सेक्शन वाला ऑप्शन चूज केला, हा वाला. सो मला 3 कॉलम मिळते. आता इथे मी काय करतो, माझ्याकडे आहेत इमेजेस, इमेज बॉक्स, ड्रॅग आणि ड्रॉप केला, चूज इमेज, अपलोड फाईल, आणि ज्या काही आपण 3 इमेजेस डाउनलोड केलेल्या आहेत त्या मी 3ही अपलोड करून घेतो. सो पहिली आहे फोन,
सिलेक्ट केलं, बघा आली इथे. मला असं वाटलं खूप मोठी आहे, तर स्टाईल मध्ये जाऊन मी इमेज साईज कमी करू शकतो. किंवा हे मी म्हटलं हे नकोच मला, काढून टाकलं आणि इथे टाकलं +9183903038 आला फोन नंबर. मग परत त्याचा फॉन्ट वगैरे वाढवायचा आहे. स्टाईल मध्ये गेलो, कलर चेंज करू शकतो. 15 बोल्ड आणि अपडेट. सेम परत इकडे जाईल आणि परत इथे सर्च करेल इमेज बॉक्स आणि एक एक टाकेल. पण मला जर सेम करायचं तर मी काय करेल, आता इकडून घेत नाही बसणार, इथे राईट क्लिक केलं की डुप्लिकेटचं ऑप्शन आहे, तेच सेम सेटिंग इकडे करून घेतो. आता इथे पुन्हा काय आलं, ईमेल. अपडेट. परत इथे गेलो, अपडेट. ठीक आहे, इथे आलो, चेक करूयात. ओके, पण आता हे फार प्लेन वाटतंय बरोबर ना, थोडस याला अट्रॅक्टिव्ह बनवूयात. इथे एकदा आलो परत. अच्छा, डिवायडरची गरज नाही. इथे आलो, स्टाईल, बॅकग्राऊंड, कलर, आता लक्षात घ्या, हे आपल्याला एका दिवसात लगेच नाही जमणार आहेत. आपण जसं जे आता मी काय इतका फ्लुएंटली करून दाखवू शकतो, कारण आता मी बरेच वर्ष वेबसाईट बनवतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे मला इतक्या पटकन जमतं. आपल्याला थोडा वेळ लागणार का, तर बरेचसे ऑप्शन्स आपल्याला तोंडपाठ नाही आहेत की कुठे क्लिक केल्यानंतर काय होतं. आपले सुरुवातीचे काही दिवस तर हेच समजण्यात जाणार की अच्छा मला कलर बदलायचे, कुठनं बदलू, मला टेक्स्टचा फॉन्ट साईज वाढवायचं कुठनं, हे समजून घेण्यात आपले पहिले काही दिवस जाणार. एकदा बेसिक आपलं क्लिअर झालं, ऑप्शन लक्षात आले, बरं त्यासाठी रट्टा मारायची गरज आहे, पाठांतराची गरज आहे का, तर अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे की ते पाठांतराच्या गोष्टी नाहीयेत इथे. तर आपल्याला काय करायचंय, फक्त त्या गोष्टी वापरून वापरून प्रॅक्टिस करायची, म्हणजे आपला मेंदू ऑटोमॅटिक रिकॉल करेल, अच्छा हे करायचं तर असं करू शकतो. सो आता मी सिम्पली काय केलं, कलर चेंज केलाय सी. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये अजून थोडेसे इम्प्रुव्हमेंट्स करूयात. सो एकदा मी करून बघतो.
सी म्हणजे थोडं थोडं आपण जसे चेंजेस करत जातोय तस त्याचा लुक इम्प्रूव्ह होत जातो. ठीक आहे, एकदम परफेक्ट नाही बनला पण हळूहळू आपण त्याला करू शकतो. आता परत इथे गेलो मी. ठीक आहे, बघा म्हणजे मगाशी जे एकदम सिम्पल वाटत होतं ते आता थोडंसं चांगलं दिसतं. तर त्यातलं त्यात आपल्याला असं वाटलं अरे नाही बोल्ड चांगलं नाही दिसत आहेत. तर आपण ते थोडंसं एकदा ट्राय पण करून बघू शकतो की अरे कशा पद्धतीने चांगलं दिसेल. सो कंटेंट मध्ये पुन्हा गेलो, टायपोग्राफी आणि नॉर्मल. से झालं बेसिक पेज रेडी. काय असं वाटलं का याच्यामध्ये की काय कोडिंग वगैरे करायला लागलं आपल्याला? असं वेगळं काही केलं का मी इथे, सांगा बरं. केलं का वेगळं काही? नाही. हम्म. आता हे सगळं मी नोट्स वरती पण दाखवतो एकदा की काय काय आणि कशा पद्धतीने आपण ते केलेलं आहे. एकदा फक्त पेज फायनल करतो. सी अशा पद्धतीने आपलं जे कॉन्टॅक्टचं पेज आहे ते पेज आपलं रेडी झालेलं आहे. ठीक आहे, आता यामध्ये आज तुम्हाला अजून वाटलं की नाही मला मॅप पण टाकायचा आहे, तर तीही फ्लेक्झिबिलिटी आपल्याकडे आहे. इथे तुम्ही एलिमेंटर मध्ये गेल्यानंतर इथे मॅप असं टाईप केलं तुम्ही गुगल मॅप आणि बघा असं टाकलं की गुगलचा मॅप येतो. तुम्हाला फक्त काय करायचंय, तुमच्या बिझनेसचं नाव टाकायचं इथे आणि तुमचं जर कुठे ऑफिस असेल तर तो बरोबर त्या ऑफिसचा ऍड्रेस तो घेतो. बघा दिसतंय का आपले 2 ऑफिसेस आहेत, तो दोन्हीकडचेही दाखवतोय आणि अपडेट. दॅट्स इट. म्हणजे अशा पद्धतीने आपलं एक पेज जे आपल्या वेबसाईट वरती 4 पेजेस आहेत त्यातलं एक पेज सक्सेसफुली आपलं बनून रेडी झालेलं आहे. आता हे सगळं कसं केलं हेही मी तुम्हाला दाखवतो. बट बिफोर दॅट, ठीक आहे, हे आपलं पेज रेडी. आता आपण नोट्स वरती बघूयात की आपण हे सगळं कसं केलंय. ठीक आहे, चलो. सो फर्स्ट सगळ्यात आधी आपण काय केलं, सगळ्यात आधी सिंपल स्टेप,
आपल्याला जे पेज डिझाईन करायचंय त्यासाठी जे काही टेक्स्ट कंटेंट लागतं, ठीक आहे, ती एका पेजवरती काढून घ्यायची. जर तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या आयडियाप्रमाणे त्या पेजवरती काही इमेजेस यायला हव्यात, तर त्या इमेजेस तुम्ही काढून घ्यायच्या. तुम्हाला वाटते काही आयकॉन्स वगैरे येऊ शकतात, त्या आयकॉन्स म्हणजे तुम्हाला वाटलं काही व्हिडिओ वगैरे लागणार, हे सगळं आधी रेडी करून ठेवायचं आपल्या लॅपटॉपवरती. ठीक आहे. आता बेसिकली हे कुठनं मिळवायचं ते सांगतो. फर्स्ट, टेक्स्ट इन्फॉर्मेशन. आता आपल्याला ठीक आहे, इंग्लिशमध्ये असं खूप छान छान भारी भारी नाही लिहिता येणार, पण बेसिक इन्फॉर्मेशन तर आपण देऊ शकतो ना आपल्या बिझनेस बद्दल, वेबसाईट बद्दल. ठीक आहे. तर ते पॉइंटर्स काढायचे त्यात. फॉर एक्झाम्पल की माझी वेबसाईट आहे डिजिटल मार्केटिंग कोर्स बद्दलची. ओके. आणि मला असं वेबसाईटसाठी कॉन्टेंट लिहून हवं, इन्फॉर्मेशन लिहून हवी. तर त्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे टूल्स आहेत. ठीक आहे. त्यातलं पहिलं आणि फ्री टूल आहे चॅट जीपीटी. बऱ्याचशा जणांनी नावही ऐकलं असेल, पण हे एकटं नाही, यानंतर खूप सारे टूल्स आहेत. येत्या काही सेशन मध्ये मी त्यांची नावं म्हणजे ऍक्च्युली लिस्ट सुद्धा बनवली आहे. मी एकदा तुम्हाला दाखवतो. आय थिंक स्क्रीनवरतीच इथे माझ्या. हा, ही अजून कंप्लीट केली नाहीये. सी, असे मी टूल्सची नावं काढलेली आहेत आणि त्यांचा उपयोग काय तर ते याच्यात लिहिलेलं आहे. तर अशा 100 टूल्सची लिस्ट बनवून अपडेटेड टूल्सची मी तुम्हाला देणार आहेत. आणि मोस्टली आपला प्रयत्न असा आहे की यातले जे फ्री आणि चांगले टूल्स आहेत ते मी प्रायोरिटीवरती लिस्ट केलेले आहेत. ठीक आहे. सो तर असे खूप सारे टूल्स आहेत. तर आपण वी कॅन जनरेट content from content writing tool like ChatGPT, Simplified, Writer.me, खूप सारे आहेत. ठीक आहे. आता मी फक्त इथे करून दाखवतो तुम्हाला एक. मी ChatGPT कडे आलो आणि त्याला सांगितलं प्लीज हेल्प मी टू राईट content for my digital marketing training website. ठीक आहे. बघा त्याने आपल्याला किती छान कंटेंट लिहून दिले. आता फक्त आपलं काम काय की हे दिलेलं कंटेंट व्यवस्थित आणि अपिलिंग वे मध्ये आपल्या वेबसाईट वरती आपल्याला फक्त प्रेझेंट करायचं. ठीक आहे. ते कसं करायचं ते मी शिकवेल, सांगेल. फक्त आता लक्षात घ्या की जी काही आपल्याला इन्फॉर्मेशन लागते, माहिती लागते, तुम्ही बेसिक इनपुट द्या त्या टूलला की तुम्हाला काय लिहून हवंय. तुमच्या तोडक्या मोडक्या भाषेत एक्सप्लेन करा किंवा मला माझ्या वेबसाईटसाठी कॉन्टेंट लिहून हवंय, याच्यासाठी हवंय, त्याच्यासाठी हवंय. मी कमांड सुद्धा तुम्हाला देईल की काय कमांड सर्च करायच्या, म्हणजे तुम्हाला कशासाठी कंटेंट हवंय त्यासाठी काय सर्च करायचं. ठीक आहे. दुसरं, तुम्हाला इमेजेस हव्यात तर इमेजेस साठी काही वेबसाईट आहे जसं की unsplash.com, पिक्साबे, पेक्सेल्स एक्सेट्रा. या काही वेबसाईट्स आहेत ज्या तुम्हाला हाय क्वालिटी इमेजेस देतात. तर मी इथे एक एक्झाम्पल दाखवतो. आता आपण मगाचीच वेबसाईट घेऊयात. बघा ही unsplash.com. इकडे तुम्हाला सुंदर सुंदर हाय क्वालिटी इमेजेस मिळतात. तुम्ही काही मागा ना, म्हणजे जसं मला डिजिटल मार्केटिंग हवंय, देईल. सी, किती छान इमेजेस आहेत. मला स्टॉक मार्केटशी रिलेटेड हव्यात, तो स्टॉक मार्केटशी रिलेटेड देईल. बघा, मला रिलेटेड टू हॉटेल हवाय, तो हॉटेलच्याही देईल. ठीक आहे. म्हणजे सांगायचं पॉइंट काय की मल्टिपल आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर आता आयकॉन्स. आयकॉन्स मी ऑलरेडी सांगितले की फ्लॅट आयकॉन्स नावाची वेबसाईट आहे. ती वेबसाईट आपल्याला आयकॉन्स देईल. आणि व्हिडिओ तर तुम्ही कसे बनवायचे ते आपण अपकमिंग सेशन्स मध्ये शिकणार आहोत की व्हिडिओज कसे बनवायचे.
पण थोडक्यात सांगायचा पॉइंट हा डेटा सगळा रेडी ठेवायचा. ओके. आता त्याच्यानंतर जी डिझायनिंग होते ती कशी होती, तर पहिली गोष्ट एडिट विथ एलिमेंटर. पण कधी, सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या WP डॅशबोर्ड मध्ये जायचंय, म्हणजे तुमच्या वर्डप्रेसच्या डॅशबोर्ड मध्ये. त्याच्यामध्ये गेल्यानंतर पेजेस मध्ये जायचंय आणि जे पेज तुम्हाला एडिट करायचंय, फॉर एक्झाम्पल कॉन्टॅक्टचं पेज मला एडिट करायचंय, तर मी कॉन्टॅक्टच्या पेजवरती क्लिक करेल. मग तिथे एडिटचं ऑप्शन येईल आणि एडिटचं ऑप्शन आल्यानंतर मग पुन्हा निळ्या रंगामध्ये मला तिथे एडिट विथ एलिमेंटरचं ऑप्शन येईल. मला त्याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे, ही झाली पहिली स्टेप. आता जेव्हा तुम्ही एडिट विथ एलिमेंटर क्लिक करता तेव्हा तुम्हाला एक कॅनव्हास ओपन होतो. ठीक आहे, जिकडे तुम्हाला डाव्या बाजूला ऑप्शन्स दिसतात, ज्याला एलिमेंट्स असं म्हटलं जातं. सो आफ्टर क्लिकिंग ऑन एडिट विथ एलिमेंटर, you will see list of elements on left side and white canvas on right side. म्हणजे आता इथे आपण जर बघितलं this, तर काय, हा पांढरा कॅनव्हास आहे माझ्या उजव्या हाताला आणि डाव्या बाजूला हे ऑप्शन्स आहेत, लेआउट, बेसिक, प्रो, जनरल. हे यांचा उपयोग करून मला ती वेबसाईट डिझाईन करायची. त्याच्यामध्ये खूप सारे एलिमेंट्स, म्हणजे तुम्ही बघा ना, बेसिक मध्ये गेले तर हेडिंग, इमेज, टेक्स्ट एडिटर, व्हिडिओ, बटन, डिवायडर, किती सारे ऑप्शन्स आहेत याच्यामध्ये. जनरल मध्ये गेलो आपण, एवढे सगळे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, आता त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जस्ट ड्रॅग म्हणजे ओढायचं आहे एलिमेंट फ्रॉम लेफ्ट साइड टू राईट साइड ऑन कॅनव्हास. म्हणजे डाव्या बाजूने तो फक्त उजव्या बाजूला ओढायचा आहे. बरं, कोणता एलिमेंट ओढायचा आहे जो आपल्याला वाटतं सुटेबल आहे. म्हणजे मला एक मोठं टायटल लिहायचं आहे. ठीक आहे, तर मी इमेज हा एलिमेंट नाही वापरू शकत, कारण इमेज हा एलिमेंट मला फक्त फोटो अपलोड करायला वापरता येतो. किंवा मी व्हिडिओ हा एलिमेंट नाही वापरू शकत. किंवा सेम पद्धतीने मला फोटो अपलोड करायचा आहे, तर मी हेडिंग हा एलिमेंट नाही वापरू शकत. ओके, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी दिलेलं आहे की मला टायटल टाकायचं मी हेडिंग वापरेल, मला पॅराग्राफ टाकायचं टेक्स्ट एडिटर वापरेल, मला मॅप टाकायचं तर मी गुगल मॅप टाकेल, मला अंतर द्यायचे दोन गोष्टींमध्ये तर स्पेसर वापरेल, मला असं लाईन मारायची आहे तर मी डिवायडर वापरेल. म्हणजे आता हे तुम्हाला आता माहित नाही की कधी कोणतं वापरलं पाहिजे, तर त्यासाठी आपण आधी समजून घ्यायचं की काय ड्रॅग आणि ड्रॉप केल्यानंतर कसं दिसतं. म्हणजे आता मी बटन जर घेतलं, अच्छा, बटन म्हणजे मग हे असं येईल जे आपण बघतो ते, सी दिस सेंड इज बटन. आता इथे पण सबमिट इज बटन, सबमिट आणि रिसेट बटन. म्हणजे जे असं मोठ्या अक्षरात दिसतं आपल्याला, लर्न मोर इज बटन. सो हे कशामुळे आलं, हे या बटन नावाच्या फीचरमुळे. कुठे गेलं, याच्यामुळे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, डिझाईन करायचं. आता जेव्हा मी एखादी गोष्ट ड्रॅग आणि ड्रॉप करतो, ठीक आहे, तेव्हा काय होतं, एडिटचं ऑप्शन येतो. when we drag any element, ठीक है, we see 3 editing options. 3 कोणते, कंटेंट, स्टाईल आणि ऍडव्हान्स. म्हणजे काही, आता मी हेडिंग घेतलंय, पण तेच जर मी इमेज घेतली, बघा, कंटेंट, स्टाईल, ऍडव्हान्स. सेम मी बटन घेतलं, कंटेंट, स्टाईल, ऍडव्हान्स. म्हणजे कोणताही एलिमेंट घ्या, तो तुम्हाला डिझाईन करायला 3 पद्धतीने येतो. तर पहिला आहे कंटेंट, म्हणजे इथून तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन अपलोड करायची ती इन्फॉर्मेशन तुम्ही अपलोड करू शकता. मग ती फोटो असेल, व्हिडिओ असेल, टेक्स्ट असेल. त्यानंतर दुसरे स्टाईल, म्हणजे इथनं तुम्ही सांगता की ती इन्फॉर्मेशन कशी दिसेल, लुक ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे मग त्याचा रंग कोणता असेल, साईज काय असेल. ठीक आहे,
कलर, साईज, फॉन्ट, बॅकग्राऊंड, बॉर्डर एक्सेट्रा. म्हणजे जी काही गोष्ट अपलोड करताय त्याचा अपीरन्स तो कसा असेल हे सगळं स्टाईल ठरवतो. आणि तिसऱ्या नंतर ऍडव्हान्स, म्हणजे आता आपल्याला त्या एलिमेंटच्या बाबतीत काही ऍडव्हान्स सेटिंग्स करायच्या आहेत. ठीक आहे, ॲनिमेशन द्यायचं आहे, तर त्यासाठी आपण ऍडव्हान्स हा फीचर वापरतो. पण जनरली काय होतं ना, 90% ऍडव्हान्स कोणी वापरतच नाही. कंटेंट आणि स्टाईल अपलोड करा आणि त्याला डिझाईन करा. म्हणजे जरी आता मी ही टाकली आहे, काय हे काढून टाकतो आणि पुन्हा टाकतो की मी हेडिंग टाकलंय, तर माझं वाक्य मी इथनं टाकेल कंटेंट मधनं, हॅलो माय नेम इज केतन. ओके, पण ते त्याचा मला आता रंग बदलायचा आहे, मला साईज मोठी करायची आहे किंवा मधोमध न्यायचं आहे, मग त्यासाठी मला स्टाईल मध्येच जावं लागेल. सेंटर अलाइनमेंट, ब्लॅक कलर, बघा जेवढं मोठं करायचं तेवढं मी मोठं करू शकतो. मला वाटलं त्याचं स्टाईल बदलायची आहे, सी फॉन्ट मला बदलायचा आहे, बदलू शकतो. रंग बदलायचा आहे, रंगही बदलू शकतो. सो म्हणजे दिसणं आहे एखाद्या गोष्टीचं, ते सगळं स्टाईल मधनं. म्हणजे इव्हन आता हा मॅप आहे, मला असं वाटलं की अरे नाही, मॅपचं आहे ना मला बॉर्डर द्यायची आहे पिवळ्या रंगाची. सो इथं मी गेलो बॉर्डर मध्ये, सॉलिड, बॉर्डर विड्थ टाकली 13 आणि बॉर्डर कलर येलो, जसं आता मी तुम्हाला सांगितलं. सी, म्हणजे थोडक्यात जे काही आहे ना ते सगळं आपल्याला स्टाईल मधनं बेसिकली करता येतं. आणि ऍडव्हान्स मध्ये या ऍडव्हान्स सेटिंग्स असतात, ज्याचा मी नंतर सांगेल पॅडिंग मार्जिन वगैरे काय असतं. ठीक आहे, पण याचा उपयोग आपण एक्स्ट्रा किंवा मला ॲनिमेशन वगैरे द्यायचे तर ते खाली दिलेलं आहे इकडे बघा, मोशन इफेक्ट. बघतो ना आपण एखाद्या वेबसाईट वरती असं, म्हणजे वेबसाईट कोणी ओपन केली आणि असं खाली आलं की असा मॅप लोटून येणार. सो बेसिकली या 3 गोष्टींच्या मदतीने आणि एलिमेंट जे आहेत, एक 15 ते 20 एलिमेंट्स आहेत, इथे मी दाखवले तुम्हाला. हेडिंग, इमेज, टेक्स्ट एडिटर, व्हिडिओ डिवायडर, बटन, स्पेसर, गुगल मॅप, आयकॉन, इमेज बॉक्स, आयकॉन बॉक्स, इमेज करोजल, बेसिक गॅलरी, आयकॉन लिस्ट, काउंटर, प्रोग्रेस बार, टेस्टिमोनियल, टॅब्स, अकोडेशन, टॉगल्स, सोशल आयकॉन्स. सो हे जे काही आहे, ओके, तर याचा उपयोग करून आपल्याला ते पेज डिझाईन करायचं. म्हणजे आता जसं मी हे आहेत कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायला इमेज बॉक्स हा एलिमेंट वापरला, त्याच पद्धतीने तुम्हाला लोकेशन दिसण्यासाठी गुगल मॅप हा एलिमेंट वापरला. सो ठीक आहे, इनिशियली आपल्याला काय शिकायचं, प्रत्येक एलिमेंटचा उपयोग काय. आता उद्यापासून जसजसे आपण तुमच्या वेबसाईट्स बनवू तर त्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल की कसं काय. तुम्हाला फक्त सुरुवातीला याची चिंता नाही करायची की माझी वेबसाईट कशी दिसते. तुम्हाला फक्त याचा विचार करायचा किंवा समजून घ्यायचंय की या एलिमेंटचा उपयोग काय, मी इमेज बॉक्स कधी वापरू शकतो. म्हणजे आता माझ्याही वेबसाईट वरती दाखवतो, हे जे काही आहे ना, दिस इज इमेज बॉक्स. या इमेजेस मी फ्लॅट आयकॉन्स वरतून घेतल्यात आणि कंटेंट माझं मी टूल्स मधनं जनरेट केलंय. ही इमेज मी अनस्प्लॅश वरतून घेतली आहे. फक्त बघा सगळं तेच आहेत, कलर कॉम्बिनेशन, फॉन्ट किंवा जे काय. आता इथे पण आयकॉन्स आहेत, हे आयकॉन मी तिकडून फ्लॅट आयकॉन्स वरतून घेतलेत. कंटेंटची अरेंजमेंट किंवा प्लेसमेंट तशी केली आहे, त्यामुळे ते अपीलिंग दिसतंय. किंवा आता जसं हे म्हणजे बेसिकली हे अशा पद्धतीने होतं.
इथं पण इमेज आहे, टेक्स्ट टाकलाय, इकडे आहे, इकडे आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचा पॉईंट काय, पूर्ण वेबसाईट, कोणती वेबसाईट घ्या, वर्डप्रेस वरती बनतीये तर ती याच पद्धतीने बनते, याच्यापेक्षा वेगळा ऑप्शन नाहीये. हा, आपली वेबसाईट सुंदर कशी बनू शकते तर आपल्याला तो थोडासा अंदाज यायला लागतो, फॉन्टची साईज, कलर कॉम्बिनेशन, बॅकग्राऊंड. पण इन अपकमिंग डेज मी तुम्हाला ते सगळं शिकवणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, टाइमली प्रॅक्टिस करायची आहे, सो दॅट तुमचं ते स्किल्स, अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह होती, इन्हान्स होते आणि त्यानंतर तुम्ही चांगले रिझल्ट देऊ शकता. ठीक आहे. सो आज आपण काय केलं, फक्त कॉन्टॅक्टचं पेज डिझाईन केलं. आता उद्याच्या सेशन मध्ये आपण ब्लॉग, अबाउट अस आणि होम ही 3 पेजेस आपण डिझाईन करणार आहोत. त्यानंतर मी प्रत्येकाला एक सब डोमेन आणि होस्टिंग ज्यांना दिलेलं नाही त्यांना देणार आहेत आणि आपण प्रत्येकाची एक वेबसाईट बनवणार आहोत सुरुवातीला. आणि त्यामध्ये जसं तुम्हाला मी गाईड करेल त्या हिशोबाने तुम्हाला वेबसाईट बनवायची. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? हो सर. काही डाऊट याच्यामध्ये? नाही. योगेश? भूषण, तुझी आय थिंक ऑलरेडी हाफ पार्शली वेबसाईट बनलेली आहे, बरोबर ना? हो सर. हा, तर ती आता या वेळेला आपल्याला कम्प्लीट करायची आहे. योगेश, हो. एकदा आपला माझं प्रॅक्टिकली शिकून झालं की या गोष्टी तुमच्याकडूनही करून घेणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता थोडंसं डिफिकल्ट वाटेल, पण जेव्हा तुमच्या हाताखालून या गोष्टी जातील तेव्हा ते तुम्हाला थोडंसं इझी वाटेल. ठीक आहे, चालेल. मग आपण आज इथेच थांबूयात आणि उद्या 7:30 वाजता पुन्हा कनेक्ट करूयात. सो भूषण, हो आजचं सर. कालचं रेकॉर्डिंग बघ, जो पार्ट मिस झालाय, आणि त्यानंतर मग काही डाऊट असेल तर मग तसं उद्याच्या सेशन मध्ये विचार. ठीक हो आहे, सर, चालेल. ओके, चलो, बाय बाय, गुड नाईट. बाय.